नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गाईला चुकूनही या गोष्टी खायला देऊ नका. जीवनभर गरिबी आणि दारिद्र्य राहील, मोठे संकट कुटुंबावर येईल. हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा दिला आहे, कारण गरुड पुराणातील हिंदू शास्त्रानुसार गाईमध्ये हिंदू धर्माच्या सर्व देवी देवतांचा वास असतो. आपण गाईला बऱ्याच गोष्टी खायला घालतो, ज्या गोष्टीमुळे आपल्याला गोमाता आशीर्वाद देते. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या गाईला खायला दिल्याने आपल्याला जीवनभर गरिबी आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतो. गाईची सेवा केल्याने घरात सुख समृद्ध येते. माता लक्ष्मीचा घरात वास राहतो. ज्या घरात गाईची पूजा होत नाही त्या घरात अचानक कोणतेही संकट येत राहतात. यामुळे शहरातील सर्व लोक जिथे गोशाळा असते तिथे रोज काही ना काही खायला ठेवून येतात. पण काही वेळेस गाईला खायला घालण्यात या 3 वस्तू जर आल्या तर आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. त्यामुळे या 3 गोष्टी गाईला चुकूनही खायला घालू नका. सकाळची पहिली चपाती किंवा भाकरी गाईला खाऊ घातल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो. गाईची तुलना देवी देवताबरोबर केली जाते. तिला गुरु समजले जाते. गाईला गुरुग्रहाची देवता म्हणतात. म्हणून गुरुवारी जर चपातीतून 1 चमचा हळद घालून खायला दिल्यास घरात सुख समृद्धी येते. घरातील धन वाढण्यास मदत होते. ज्या लोकांना मानसिक त्रास, ताणतणाव असतो त्यांनी गाईला चपातीतून गूळ घातल्याने एक ऊर्जा निर्माण होते. गाईला पहिली भाकरी किंवा चपाती घातल्याने तुमची ग्रहस्थिती शुभ राहते. गाईला चपाती नेहमी ताजी घालावी, कारण शिळे अन्न गाईला दिल्याने तिचा अपमान समजला जातो. तसेच शिळे अन्न चारल्याने घरात संकट येऊ शकते. जर तुम्ही गाईला रोज पिंपळाचे पान खायला देत असाल तर ते पान स्वतः तोडू नका. आपण घरात भाजीपाला आणतो त्यातील शिळी भाजी किंवा खराब किंवा निवडून उरलेली भाजी गाईला घालू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाईला दूध घालू नका, कारण त्याने तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकते. वरील 3 घटक गाईला घालू नका, त्याने दारिद्र्य येऊ शकते. घरातील धनाचे मार्ग बंद होतात. हिंदू धर्मशास्त्रात गोमातेला ईश्वर मानले आहे. आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी गोमाता दूर करते, आपल्याला संकटातून वाचवते. म्हणून गाईला वरील 3 पदार्थ चुकूनही खायला देऊ नका, ज्यामुळे गोमाता रुष्ट होईल व आपल्या जीवनात दुर्भाग्य येईल. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.